मराठी रंगभूमीवर रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नटसम्राट या नाटकावर आधारित चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळेल याबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता होती। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नटसम्राट असा नट होणे नाही हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि रसिकांनी चित्रपटगृहावर एकच गर्दी करत यावर आपल्या पसंतीची ठसठशीत मोहर उमटवली। पहिल्याच 3 दिवसात या चित्रपटाने चक्क सर्वत्र हाऊसफुलचे बोर्ड झळकावत तब्बल 10 कोटींची विक्रमी कमाई केली आहे। मराठी रंगभूमी गाजवलेलं आणि मराठी भाषेचं वैभव, त्या भाषेची समृद्धी या सर्वांची प्रचिती देणारं हे हृदयस्पर्शी नाटक चित्रपट रूपात आपला बाज कसा प्रकारे सांभाळतो याबाबत अनेकांच्या मनात कुतूहल होतं। नटसम्राट प्रदर्शित झाला आणि अप्पासाहेबांच्या या शोकांतिकेने प्रेक्षकांच्या थेट काळजातच हात घातला। नाना पाटेकर यांनी साकारलेल्या या नटसम्राटाच्या भूमिकेत सर्वच जण लार्जर दॅन लाईफ असंच वर्णन करत आहेत। नानांच्या सोबतीला मेधा मांजरेकर यांनी साकारलेल्या कावेरीच्या भूमिकेचंही भरभरून कौतुक केलं जात आहे। याशिवाय सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले आणि नानांच्या जुगलबंदीने तर सर्वांवरच कळस चढवला। मुंबई, पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर आणि इतर शहरांमध्येही या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळतोय। याशिवाय महाराष्ट्रासह हा चित्रपट इतर राज्यांतही प्रदर्शित झालाय। तिकडेही प्रेक्षकांची हाऊसफुल गर्दी खेचण्यात चित्रपट यशस्वी झाला आहे असंच म्हणायला हवं। तुम्ही हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल। तुम्हाला तो कसा वाटला ते आम्हाला ह्या व्हिडिओ खाली नक्की लिहून कळवा।